नमस्कार मित्रांनो, हे शिवराज्याभिषेकाचं 350वे वर्ष आहे आणि या अनुषंगाने गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत विविध संस्थांच्या माध्यमातून शासकीय पातळीवरून सुद्धा विविध छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करणारे कार्यक्रम होत आहेत. का होत आहे हे कार्यक्रम? एका वाक्यात जर उत्तर द्यायचं असेल तर आजच्या सर्व आपल्या प्रश्नांची उत्तरं शिवविचारांमध्ये आपल्याला दिसून येतात. आजच्या या व्याख्यानामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण महाराजांचं प्रशासकीय धोरण किंवा व्यवस्थापन यावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे मी जेवढे महाराज समजून घेतले, महाराजांबद्दल साहित्य वाचलं आणि त्यात मला जे काही समजलं ते मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातील जे भाग आपणास योग्य वाटतं ते आपण नक्की स्वीकारावेत. असं वाटलं की हा मुद्दा चुकीचा आहे तर तो आपण स्वीकारू नये, हीच एक नम्र विनंती. सुरुवात करताना मला एक महान बंगाली लेखकाची आठवण झाली आहे आणि त्या लेखकाचं नाव आहे सुरेंद्रनाथ सेन. आणि हे सुरेंद्रनाथ सेन काय म्हणतात महाराजांबद्दल? बंगाली आहे, बंगाली लेखक आहे, महाराजांबद्दल त्यांचा विचार आहे. ते असं म्हणतात, महान व्यक्ती आहे, अगदी त्यांच्यात कौशल्याबद्दल ज्ञानाबद्दल अजिबात शंका घेता येणार नाही. अशी ही व्यक्ती म्हणजे बंगाली भाषेत महान व्यक्तिमत्व आहे. हे खूप महत्त्वाचं मी अधोरेखित करतो आहे, कारण त्याच्यानंतर जे वाक्य बोलणार आहे की जे त्यांचं वाक्य आहे ते कुठंतरी कोणाच्या तरी विचाराला धक्का देणारं असू शकतं आहे. ते असं म्हणतात की एक वेळ महाराजांच्या लष्करी धोरणामध्ये शंका घेता येऊ शकते. ते काय म्हणतात आहे का? एक वेळ महाराजांच्या लष्करी धोरणाबद्दल आपण शंका घेऊ शकतो, पण त्यांच्या प्रशासकीय धोरणाबद्दल अजिबात शंका घेता येणार नाही. पण त्यांच्या प्रशासकीय धोरणाबद्दल, त्यांच्या व्यवस्थापकीय धोरणाबद्दल अजिबात शंका घ्यायला जागाच नाही. 100% परफेक्ट व्यवस्थित त्यांचं व्यवस्थापन आणि प्रशासकीय धोरण आहे, असं हे बंगाली लेखक सुरेंद्रनाथ सेन म्हणतात. मित्रांनो, ह्या एका वाक्याचा जो अर्थ आहे तो स्वराज्याशी जितका आहे त्याहून जास्त सुराज्याशी आहे. सुराज्य. मला तुम्हाला या माध्यमातून हे सांगायचं आहे की महाराजांना त्यांच्या प्रत्येक योजनेमध्ये, प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक मोहिमेमध्ये सगळ्यात जास्त साथ कोणाची मिळाली असेल तर ती स्थानिक रयतेची मिळाली आहे, जनतेची मिळाली आहे. आपण महाराजांचा अखंड इतिहास अभ्यासला तर ही गोष्ट आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवतं. याच्या आधीच्या राजांना नाही मिळाली तेवढा जनतेचा पाठिंबा आणि त्यानंतरच्याही राजांना नाही भेटला आहे तेवढा पाठिंबा. ज्यावेळेस आपण महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण अभ्यास करतो, का म्हणून महाराज वेगळे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि असे अनेक उदाहरणं आहेत. उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर मी छोटंसं उदाहरण देतो आणि पुढे जाणार आहे. जी काही प्रशासकीय व्यवस्था महाराजांनी राबवली होती ती त्यानंतरच्या काही काळ टिकून होती. म्हणजे महाराज निवर्तल्यानंतर आलमगीर बादशाह आपल्या लाखोंच्या सैन्यासह आणि अब्जावधी संपत्तीसह त्याच्या साम्राज्यापेक्षा 100 पट लहान असलेलं महाराजांचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी इथं
तळ देऊन बसला होता. 1-2 वर्ष नाही, 27 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला. नेता आहे किंवा नाही, रयत लढत होती, जनता लढत होती, सैनिक लढत होते. नेता आहे किंवा नाही याच्याशी त्यांना घेणं देणं नव्हतं. राज्य माझं आहे, ते मला टिकवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, हे माझं राज्य आहे, ही जी भावना निर्माण केली महाराजांनी, ही अशी सहज घडलेली नाही आहे. ह्या सगळ्याचं उत्तर कुठं सापडतं आपल्याला? हे महाराजांना का जमलं? याचं कारण त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आहे, त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यामध्ये आहे. आणि या गोष्टीकडे आज आपण सगळ्यांनीच गांभीर्याने बघणं अत्यंत आवश्यक आहे. एक छोटंसं उदाहरण मला आता आठवलं म्हणून सांगतो. भारताचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सगळ्यांनाच माहिती आहे. एका मुलाखतीमध्ये ते असं सांगत होते, ज्यावेळेस ते ज्युनियर इंजिनियर होते आणि बहुतेक एक सतीश धवन म्हणून त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते की ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक काम करत होते. एक प्रक्षेपण यान पाठवलं होतं आणि दुर्दैवाने ते यान अयशस्वी ठरलं. यान अयशस्वी ठरलं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी येणारा खर्च आणि सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पत्रकार परिषद झाली आणि पत्रकारांनी सतीश धवन यांना प्रश्न विचारला, आपलं यान अयशस्वी झालं, या अपयशाची जबाबदारी कोणाची, कोणामुळे झालं? त्या सगळ्या युनिटचे प्रमुख होते सतीश धवन. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, या संपूर्ण अपयशाला मी जबाबदार आहे. ते प्रमुख होते, पण मी आणि माझी टीम पुन्हा नव्याने पुढच्या प्रक्षेपणासाठी आम्ही प्रयत्न करू आणि मला खात्री आहे की आपल्याला यश नक्की मिळेल. मित्रांनो, दुसरं प्रक्षेपण त्यानंतर जे झालं ते आपलं यशस्वी झालं आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सतीश धवन म्हणतात, हे यश माझं नाही आहे, हे यश माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व टीमचं आहे आणि याहीपेक्षा हे यश या सर्व भारतीय जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, मला जो आशीर्वाद दिला त्याचं आहे. मित्रांनो, नेतृत्व कसं असावं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. खूप वेगळं पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं नाही आहे, पण बऱ्याचशा अंशी हीच गोष्ट आपल्याला कुठं शिकायला मिळते, तर माझं मन मला नियमितपणे सांगतं की या सगळ्या गोष्टी मला महाराजांकडे शिकायला मिळतात. मित्रांनो, व्यवस्थापनाचा असा हा जो काही हा प्रवास चालू आहे आपला, याचा विचार करताना मी आपलं लक्ष वेधू इच्छितो ते महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाकडे. खऱ्या अर्थाने वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा घेतली आणि तेव्हापासूनच ते एका जहागीरचे प्रमुख होते. एक त्यांची जहागिरी होती, त्या जहागिरीमध्ये त्यांनी याच प्रकारची व्यवस्था सुरू केली होती. पुढे त्यांचं एक अष्टप्रधान मंडळ त्यांनी बनवलेलं आहे, याची एक व्यवस्था होती. या अष्टप्रधान मंडळामध्ये एक सेनापती होता. हा एक सेनापती आणि उरलेली 7 पदे ही प्रशासकीय कामकाजासंदर्भातली होती. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, लष्करी कामकाजासाठी संदर्भात एकच पद होतं त्या मंत्रिमंडळामध्ये,
महाराजांच्या 8 प्रमुख मंत्रिमंडळामध्ये एकमेव पद हे सेनापतीचं लष्करासंदर्भातलं होतं. बाकी उरलेली 7ही पदं ही प्रशासकीय व्यवस्थेसंदर्भातली होती. त्यातलं अजून एक जे पद होतं ते एक न्यायाधीशाचं पद होतं. न्यायाधीश ही एक अशी व्यक्ती असायची की ज्या व्यक्तीला कधी युद्धावर जावं लागत नव्हतं. आणि सेनापती ही एक अशी व्यक्ती होती की जो प्रशासकीय कामकाजात कधीही हस्तक्षेप करत नव्हता. हे खूप महत्त्वाचं आहे. हा एक त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेचा भाग झालेला आहे. प्रशासकीय व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक जर आपण शोधून काढले तर सगळ्यात महत्त्वाचा त्यावेळच्या अनुषंगाने, मी आजच्या अनुषंगाने म्हणत नाही, त्यावेळच्या अनुषंगाने महत्त्वाचा घटक शेती होता. दुसरा घटक होता रयतेची विविध प्रकारे त्यावेळच्या सुलतानांकडून किंवा बादशाहकडून पिळवणूक होत होती. ती थांबावी म्हणून उत्तम प्रशासन निर्माण करणं गरजेचं होतं. महिलांच्या अब्रूचं रक्षण करणारी व्यवस्था निर्माण होणं आवश्यक होतं. अशा अनेक गोष्टी आपल्याला एक एक पैलूच आपण अभ्यास करत जाणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्याच्यावर विचार विनिमय करणार आहोत. एकूण भारतीय व्यवस्थेचा आणि या ठिकाणी होऊन गेलेल्या अनेक राज्यांचा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे जाणवते. रामराज्यानंतरचं खऱ्या अर्थाने रामराज्य पुढचं कोणतं दिसत असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य दिसतं. असं का म्हटलं जातं याची विविध कारणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यातला पहिला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे शेती, की आजही आपला देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. आजही विविध शेती संदर्भातली आपली धोरणं असतात आणि शेतीचा आजच्या आपल्या धोरणांवर परिणाम असतो म्हणजे असतो. आपला अर्थसंकल्प असेल किंवा विविध आयोग असतील यांचा शेतीशी इतका जवळचा संबंध असतो की त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. थोडक्यात आपला देश हा शेतीप्रधान आहे. महाराजांनी शेती संदर्भात काही गोष्टी केल्या, त्यामध्ये जमिनीचं सपाटीकरण केलं, शेतकऱ्यांना खतं, नांगर, बैलजोडी, बी बियाणं ह्या ज्या सगळ्या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी होत्या शेतीसाठीच्या या सरकारातून म्हणजे महाराजांकडून दिल्या जायच्या. ज्यांच्याकडे नाही त्यांना. आणि शेतसारा हा जमिनीच्या प्रमाणात न ठेवता त्या शेतकऱ्याला किती उत्पन्न मिळालं आहे त्याच्या प्रमाणात तो आकारला जायचा. जर दुष्काळ पडला असेल तर तो आपोआपच माफ व्हायचा कारण उत्पन्न चाललेलं नसायचं. उलट अशा वेळेस शासनाकडून, महाराजांकडून, सरकारकडून त्याला मदत व्हायची. ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि त्यामुळे शेतकरी राजा हा महाराजांच्या कालखंडात अत्यंत सुखी होता, समाधानी होता. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट मला या संदर्भात सांगायची आहे. महाराजांनी आपल्या सैनिकांना सूचना दिल्या होत्या आणि त्या अत्यंत त्याचं काटेकोरपणे पालन होत होतं. शेतकऱ्याच्या दाण्यालाही धक्का लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची. गरज असेल तर त्याच्याकडून विकत घ्यायचं, त्यासाठी पैसे द्यायचे त्याला, किंवा त्यावेळीच्या जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने त्याचा त्या मोबदला दिला गेला पाहिजे. आणि याची अंमलबजावणी जर कोणाकडून त्यात पाळली गेली नाही तर त्याला कठोर शासन होत होतं. याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये, शिवरायांच्या इतिहासामध्ये बघावयास मिळतात. दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराजांनी शेतीसाठी ठिकठिकाणी नाले, पाणी अडवलं, जिरवलं.
याहीशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडांवर जे असे खडक असतात जे त्यातून पाणी पाझरतं, अशा खडकांची व्यवस्था करून त्यातून पाणी पाझरून ते एका तलावात एका ठिकाणी जमा केलं जायचं आणि असं हे पाणी आरोग्यास अत्यंत पोषक आणि पूरक होतं. विविध आजारांपासून लोकांचा बचाव करणं, जनतेचा बचाव करणारं होतं. त्यामुळे त्या कालखंडामध्ये गडावरची रयत ही निरोगी होती, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं किंवा सांगता येतं. यालाच लागून एक दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे न्यायव्यवस्था. अत्यंत व्यवस्थित अशी न्यायव्यवस्था महाराजांनी स्वराज्यात राबवलेली आपल्याला दिसून येते. ज्यावेळेस अफजलखानाचं आक्रमण झालं त्यावेळेस खंडोजी खोपडे नामक एका तो अफजलखानाला जाऊन मिळाला होता. पुढे युद्धामध्ये अफजलखानाचा वध होतो वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत, त्या आता चर्चा मी त्याची करत नाही. पण नंतर त्याला कळालं की अरे आपली चूक झाली आणि मग परत महाराजांकडे यायचं आहे, पण आपण दल बदललेलं आहे किंवा फितुरी केलेली आहे, अफजलखानाला जाऊन मिळालो आहे, ही गोष्ट स्वराज्यात मान्य होणार नाही याची त्याला जाणीव होती. तो महाराजांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या एका वरिष्ठ अशा सहकार्याकडे गेला. त्यांचं नाव होतं कान्होजी जेधे. गयावया केल्या. कान्होजी जेधेंनी शब्द दिला, महाराजांना विचारलं, सांगितलं की खंडोजी खोपडे आले होते, त्यांना त्यांची चूक मान्य आहे. महाराजांनी कान्होजी जेधेंना शब्द दिला की मी त्याला मारणार नाही. पण जेव्हा खंडोजी खोपडे आले तेव्हा दिलेल्या शब्दाप्रमाणे महाराजांनी त्याला मारलं नाही, पण त्याचा एक हात आणि एक पाय कलम केला. झालेल्या गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे यावर महाराज ठाम होते. दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण म्हणजे रांजाच्या पाटलांचं आहे. गावातल्या एका महिलेशी बदफैली केली म्हणून महाराजांनी त्याचा चौरंग केला, म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय कापले आणि गाढवावरून त्या घरी त्याला पाठवलं, गावात पाठवलं. त्याच्या महाराज हा नियम केवळ रयतेसाठी किंवा सैनिकांसाठीच ठेवत असं नाही. महाराजांचा एका वेगळ्या प्रकारचा अभ्यास होता. आणि त्याचं एक उदाहरण मला शिवचरित्रात फारसं असं मनामध्ये घर करू नये. मी नेहमी विचार करतो की महाराजांनी सुरतला हल्ला का केला आणि तिथून खूप मोठी धनसंपत्ती का मिळवली. अनेक जण त्याला लूट म्हणतात, पण मी जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या स्पष्ट लक्षात येतं, शाहिस्तेखान जेव्हा पुण्यात तळ देऊन बसला होता आणि त्याने त्याच्या सैनिकांनी स्वराज्याचं जे नुकसान केलं होतं ती नुकसान भरपाई म्हणून सुरतवर हल्ला केला आणि तिथून धनसंपत्ती मिळवली. प्रचंड धन मिळालं, ते स्वराज्याच्या कामीच वापरलं गेलं. पण हे का केलं याचं एकमेव कारण होतं की त्या आलमगीर बादशाहला संदेश जाणं की तू या इथल्या रयतेशी चुकीच्या पद्धतीने वागायचं नाही.
जनतेला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. स्वराज्यातील जनता ही सुखी आणि समाधानी असली पाहिजे. त्यांच्या दाण्याला जरी धक्का लागला तर तुला त्याची किंमत मोजावी लागेल, ती मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही, ही सूचना होती. आणि पुढचा जर आपण अखंड इतिहास बघितला महाराजांचा, शिवचरित्राचा, अगदी महाराज गेल्यानंतर सुद्धा औरंगजेब 27 वर्ष तळ देऊन बसला होता या ठिकाणी, आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की ती जी सूचना महाराजांनी सुरत संदर्भात केली ती चांगलीच लक्षात आहे आणि त्याचा भविष्यात निश्चित उपयोग झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आलेला पैसा स्वराज्याच्या कामासाठीच वापरला गेला, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचं एक उदाहरण की ज्यावेळेस महाराज कर्नाटक मोहिमेवर गेले होते, त्यावेळेस एक सावित्रीबाई नावाची राणी आपलं राज्य रक्षणासाठी ती प्रयत्न करते. शेवटी ती महाराजांच्या सैनिकांकडून पकडली जाते आणि महाराजांसमोर येते, तिला उभं केलं जातं. ती महाराजांना विनंती करते, तिच्याकडे छोटंसं 6 महिन्याचं बाळ असं स्वतःचं तिचं, तर ते माझला काही करा तुम्ही, फक्त या माझ्या बाळाला मारू नका. महाराज तिला आश्वस्त करतात की तू माझ्या लहान बहिणीसारखीच आहे आणि तुझं रक्षण हे करणं हे माझं मी कर्तव्य मानतो एक भाऊ म्हणून. तिच्या मुलाला त्यांनी आपला भाचा मानलं आणि त्यावेळच्या पद्धतीनुसार तिची ओटी भरली. ओटी भरणं म्हणजे तिच्या ज्याला असं म्हटलं काय चोळी बांगडीची सोय करणं असा जो एक प्रकार होता, त्या प्रकारे तो पूर्ण व्हावा म्हणून तिला अन्य अजून 10 गावं दिलीत. तिची जी जहागिरी होती तिचं रक्षण होईल याची काळजी घेतली. हे महाराजांनी केलं. पुढे त्या मोहिमेमध्ये महाराज झिंजीचा किल्ला जिंकतात कर्नाटक मोहिमेमध्ये. पण ही जी गोष्ट केली किंवा ह्या प्रकारची जी गोष्ट महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेला जी केली दिसून येते, त्याचा भविष्यामध्ये महाराजांना आणि त्यांच्यानंतर जी मराठे बादशाहशी लढताना या सगळ्या संघर्षाचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. अगदी जेव्हा राजाराम झिंजीकडे निघाले होते तेव्हासुद्धा या राणीने राजारामांना खूप चांगल्या प्रकारे मदत केल्याचे पुरावे इतिहासकारांना भेटतात. मित्रांनो, महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये आपल्या सैनिकांना दरमहा वेतन द्यायची व्यवस्था सुरू केली होती. निश्चित तारखेला वेतन होत होतं. वतनदारी पद्धत बंद केली. त्यांचे सरदार किंवा जो ज्या पदावर असेल त्याला त्या प्रकारचं वेतन हे दिलं जात होतं. मग त्यामध्ये किल्लेदार असेल, सरनोबत असेल, कारखानीच असेल, सबनीच असेल, या सगळ्यांना योग्य असं वेतन त्यांच्या कामाबद्दलचं मिळत होतं. मित्रांनो, आपण शेतीविषयक धोरण, न्यायव्यवस्थेविषयक धोरण बघितलं. यानंतर आपण महाराजांची नोकर भरती किंवा जो सैनिक होते त्यांच्याशी त्यांचा व्यवहार कशा प्रकारचा होता तो समजून घेऊया. महाराज नियमितपणे आपल्या सैनिकांचं निरीक्षण करत. एक व्यवस्था होती. महाराज काही प्रत्येकाचं निरीक्षण करत होते का असं नाही, पण ती त्यांची एक पद्धत त्यांनी अवलंबलेली एक पद्धत होती. प्रत्येकाला त्याच्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या अनुषंगाने त्याला काम दिलं जात होतं आणि तो प्रत्येक व्यक्ती त्याला काम दिल्यानंतर त्याला काही मूलभूत स्वातंत्र्य पण दिलेलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ एक सांगायचं झालं तर मी छोटंसं उदाहरण सांगेल. महाराजांनी कोंढाण्याचा किल्ला
तानाजी मालुसरे यांना घेण्यासाठी पाठवलं. मोहीम सोपवली आहे, कोणाला जिंकायचा आहे, तो कसा जिंकायचा, त्यासाठी काय करायचं, हे सर्व तानाजी मालुसरे यांनी स्वतः ठरवायचं आहे. त्यात महाराज हस्तक्षेप करत नव्हते. म्हणजे एक मूलभूत स्वातंत्र्यसुद्धा त्यांनी आपल्या सैनिकांना देऊ केलं होतं. एक वेगळ्या दर्जाची वागणूक महाराजांनी दिली होती आणि याचा परिणाम असा झालेला आपल्याला दिसून येतो की या सैनिकांना किंवा या सरदारांना कोणी कितीही मोठं आमिष दाखवलं तरी ते फितूर होत नव्हते. हे जे एक धोरण महाराजांचं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं, त्याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. पुरंदरच्या किल्ल्यावर जेव्हा दिलेर खानाने वेढा टाकला होता, त्यावेळेस दिलेर खानाने मुरारबाजीला आव्हान केलं होतं. हे आपल्याला माहिती असलेलं एक उदाहरण आहे, पण अशी अनेक उदाहरणं सैनिकांना आमिष दाखवली गेली असणार आहेत, पण आपल्याला एकही उदाहरण सापडत नाही की केवळ आमिषाला बळी पडून म्हणून ती व्यक्ती महाराजांची दगाफटका करून निघून जाते. ही गोष्ट आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या उलट मित्रांनो, आपण आज काय बघत आहोत, खरं म्हणजे महाराजांचा आदर्श, त्यांचा विचार समजून घेण्याऐवजी आपण त्यांच्या कृतींचं अंधानुकरण करतोय फक्त. म्हणजेच काय, त्यांच्यासारखा टिळा लावणे किंवा त्या दिवशी DJ वगैरे लावून कर्णकर्कश आवाजात ती गाणी ऐकणं, नाच गाणी, हे खरंच महाराजांना अपेक्षित आहे का? म्हणजे मला असं वाटतं की आपण शिवजयंती किंवा राज्याभिषेक महोत्सव किंवा शिवपुण्यतिथी ही नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी केली तर, त्यांचे विचार समजून साजरी केली तर. आज गरज आहे या गोष्टीची, पण नेमकं आपण ते करताना दिसत नाही. याशिवाय आज जशी ती पद्धत आहे, त्या पद्धतीला म्हणतात अनुकंपा तत्व किंवा पेन्शनचं तत्व. महाराजांनी सुद्धा हे तत्व बाळगलेलं आपल्याला दिसून येतं, भले ते शब्द त्यावेळेस नव्हते अनुकंपा किंवा पेन्शन, पण जो स्वराज्याच्या कामी यायचा त्याच्या कुटुंबाची जबाबदारी महाराज घेत होते. त्याच्या कुटुंबात अन्य कोणी पुरुष मंडळी त्यांना स्वराज्याच्या कामात सहभागी करून घेत होते. याशिवाय ज्या एखाद्या घरामध्ये पुरुष मंडळीच नाही आहे, त्या घरातील महिलांचा, तिथील मुलांचा उदरनिर्वाहाचा आणि पालनपोषणाचा जो खर्च होता तोही महाराज स्वीकारत होते. आणि ही खात्री जनतेच्या मनात रुजलेली असल्या कारणाने जनता महाराजांवर, ज्याला म्हणता येईल ना, डोळे झाकून विश्वास ठेवत होती. ते भाग्य या देशातल्या माझ्या अभ्यासानुसार एकमेव राजांना लाभलं, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. पण महाराज हे सगळं करत असताना आपल्या सेवेकरांची परीक्षा सुद्धा घ्यायची. कशा प्रकारे घ्यायची? एकदा असंच ते आपल्या जो पहारेकरी असतो किल्ल्यात, त्यावेळीची एक पद्धत होती. एक संध्याकाळी सूर्य मावळला, अंधार पडला की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. ते दुसऱ्या दिवशी पहाटेच उघडणार. आणि अशा प्रकारे दरवाजे बंद झाल्यानंतर महाराज वेषांतर करून त्या किल्ल्याच्या दरवाजापर्यंत येतात. त्या ठिकाणी जो पहारेकरी असतो त्याचं नाव असं सावळ्या तांडेल. ते सावळ्या तांडेला सांगतात, अरे म्हणे मला असा प्रॉब्लेम होता, इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे, या कारणाने उशीर झाला. असं बरंच त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतात, गोड बोलून पाहतात.
नंतर त्यालाच काही प्रलोभन देऊन पाहतात. मध्ये फक्त किल्ल्यात प्रवेश करायचा आहे, तिथलाच माणूस आहे, पण नियम ते नियम. शेवटी तो महाराज म्हणतात की मी तुमच्या साहेबांकडे तक्रार, म्हणजे तुमचे जे किल्लेदार आहे त्यांना तक्रार करेल. धमकावतात, भीती दाखवतात, तरी सावळ्या तांड्याला ऐकत नाही. शेवटी महाराज म्हणतात की स्वतःची ओळख दाखवता, मी छत्रपती आहे, तरी सावळ्या तांडेल ऐकत नाही. सावळ्या तांडेल त्यांना सांगतो, ज्या छत्रपतींनी हे नियम तयार केले ते छत्रपती स्वतःसाठी सुद्धा हे नियम तोडण्यास कधीच परवानगी देणार नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि मी इथं फक्त महाराजांनी, माझ्या वरिष्ठांनी मला दिलेले नियम पाळतो. इतका हा कर्मचारी वर्ग आपल्या कामाशी कर्मठ होता, प्रामाणिक होता. दुसऱ्या दिवशी रात्रभर महाराजांना गडाच्या बाहेर थांबावं लागलं. पहाटे जेव्हा दरवाजे उघडले, महाराज मध्ये गेले. सकाळी स्नान संध्या झाल्यानंतर दरबार बोलवून त्यांनी त्या सावळ्या तांडेलचं कौतुक केलं, त्याला बक्षीस दिलं. चांगलं काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी महाराज उभे राहत त्याचा गौरव करत त्याला बक्षीसही देत. एक अजून दुसरी छोटीशी कथा मला आठवली महाराजांची, ती सांगतो. अलिबाग जवळ जंजिरा नावाचा किल्ला आहे, तो महाराजांना जिंकायचा होता आणि म्हणून हे काम त्या ठिकाणी असलेल्या लायजी पाटील नावाच्या एका सरदाराला सांगण्यात आलं होतं. लायजी पाटील आपल्या माणसांसहित गेला आणि त्याला एकच काम दिलं होतं की गडाच्या एका बाजूला शिड्या लावायच्या होत्या आणि शिड्याला निघून जायचं होतं. त्यानंतर मराठी सैन्य येतील, त्या शिड्यांवरती चढतील आणि किल्ल्यात प्रवेश करून किल्ला ताब्यात घेतील, असा साधारणतः प्लॅन होता. लायजी पाटील ठरलेल्या वेळेप्रमाणे निघाले वरती. त्या ठिकाणी शत्रू यांचा पहारा आहेच, पण या सगळ्या पहाऱ्यातून स्वतःला वाचवत त्या सगळ्या शिड्या घेऊन गेला आणि शिड्या लावल्यात आणि मराठा सैन्य येण्याची वाट पाहू लागला. रात्रीचे 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, म्हणजे आता ते आपल्याला कळतं. त्यावेळेस त्या प्रहरीप्रमाणे लायजी पाटील यांना वाटलं की आता खूप उशीर झाला आहे, अजून नाही येत नाही, म्हणजे आता येतील असं वाटत नाही. पहाट होण्याच्या आधी, म्हणजे झुंजूमुंजू होण्याच्या आधी लायजी पाटलांनी त्या सगळ्या शिड्या परत काढल्या आणि परत घेऊन गेले. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी महाराजांना कळाली. महाराजांनी लायजी पाटलांना बोलवणं पाठवलं आणि लायजी पाटील, आता मोहीम तर अपयशी ठरली होती, मराठे येऊ शकले नाहीत, काय आले नाही, तो नंतरचा भाग आहे. त्याचा अभ्यास किंवा त्याबद्दल सांगणं हा भाग नाही आहे या ठिकाणी महत्त्वाचा. इथं सांगण्याचा भाग असा आहे की लायजी पाटलांनी आपली कामगिरी 100% नाही 200% पार पाडली होती. शिड्या लावायचंच काम दिलं होतं फक्त, पण त्यांनी स्वतः शिड्या काढल्या, हे काम दिलेलं नव्हतं. पण त्यांना कळालं की आता शिड्या ठेवणं योग्य नाही आहे आणि त्याने त्या शिड्या काढल्या. सगळे शिड्या घेऊन ते परत आलेत. याच्याने काय घडलं की त्या जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे त्याला हे कळालं नाही की मराठी इथे येऊन गेलेत. जर शिड्या दिसल्या असत्या तर कदाचित त्या भागात जे सिद्धीचे पहारेकरी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली असती, आणखीन काहीतरी झालं असतं. पण या बाजूने मराठी आपल्यावर आक्रमण करू शकतात. या एका गोष्टीपासून तू केलेल्या कृतीमुळे मोठा फायदा उपयोग होणार आहे, ही जाणीव जेवढी महाराजांना होती ती जाणीव ठेवणं फार आवश्यक आहे. म्हणजे आपला एखादा कर्मचारी जर काही चांगलं काम करत असेल त्याचं गोड कौतुक करणं
ही गोष्ट नेतृत्वामध्ये फार महत्त्वाची आहे. लालजी पाटलांना मोठा इनाम दिला गेलं, बक्षीस दिलं गेलं. तो पण एक वेगळा इतिहास आहे. पण आपण मूळ मुद्द्यावर येऊया की करणाऱ्या व्यक्तीचं, काम करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार, सन्मान होणं ही नेतृत्वाकडून घडलेली अतिशय महत्त्वाची गोष्ट असते आणि ती या ठिकाणी झाली आहे असं आपण निश्चित स्वरूपात म्हणू शकतो. अशाच प्रकारे काही गोष्टी या आर्थिक बाबीत सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यावेळेस किल्ले बांधत, त्यावेळेच्या अखंड जे महाराजांपूर्वी सुद्धा आणि त्या महाराजांच्या कालखंडात सुद्धा आणि त्यांच्यानंतरच्या कालखंडात सुद्धा किल्ले बांधताना काही विचार असत. त्यातले महत्त्वाचे विचार या ठिकाणी मला स्पष्ट करायचे आहेत. हे किल्ले म्हणजे दळणवळणाचं उत्तम माध्यम, जकात वसुलीचं माध्यम. म्हणजे किल्ल्याला उत्पन्न, अशा ठिकाणी किल्ला बांधला जायचा की ज्या ठिकाणून त्या ठिकाणच्या राजाला जकात मिळू शकेल. ते उत्पन्नाचं एक साधन होतं. अशा प्रकारे किल्ल्यांचं सुद्धा त्यांनी उपयोग करून घेतला आहे. म्हणजे एखाद्या जहाजासाठी खेळ्यांचा जसा उपयोग असतो तसाच त्या कालखंडामध्ये, आज नाही हां, त्या कालखंडामध्ये राज्याच्या भक्कमतेसाठी किल्ल्यांचा उपयोग होता. हे महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे ओळखलेलं होतं आणि म्हणून योग्य त्या ठिकाणी त्यांनी अनेक किल्ले बांधल्याचे उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये प्रामुख्याने दिसतं. मित्रांनो, आपण शिवचरित्राचा विविध अँगलने, विविध बाजूने अभ्यास करत आहोत. असाच अभ्यास हा आपल्याला महाराजांचं पर्यावरणाकडे सुद्धा जातीने आणि बारीक लक्ष होतं. प्रचंड मोठं आरमार महाराजांनी उभं केलं आणि आरमार उभं करताना किंवा असंही स्वराज्याच्या कामासाठी किल्ले बांधताना, जहाजं तयार करताना लाकडाची नितांत गरज लागते. महाराजांचा स्पष्ट आदेश होता, जे झाडं तुम्ही तोडाल ती शक्यतो सुकलेली असली पाहिजे आणि एक झाड तोडाल तर त्या बदल्यात 10 झाडंसुद्धा लावण्याची तयारी ठेवा. अशा प्रकारच्या सूचना महाराजांच्या होत्या. आणि आपल्या किल्ल्याच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं राहावं, झाडंही आपल्या उपयोगाची आहेत या अनुषंगाने बाभूळ असेल, वड, पिंपळ, शिसव अशी विविध प्रकारची झाडं, नारळ झाडं लावायची ती आपल्या सहकार्यांना सांगत. आणि महाराजांचे किल्ले ह्या ठिकाणी आपल्याला हे सगळं दिसतं. किल्ल्यावर जर गेलो ना तर पाण्याचं व्यवस्थापनसुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतं. रायगडावर वगैरे गेलात तर तिथं खूप छान याचा आपल्याला उदाहरण रूपात बघावयास मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी जलभेद्य खडक किंवा पाझरणारे खडक आपल्याला दिसतात आणि त्या जलभेद्य खडकांमधून, पाझरणाऱ्या खडकांमधून ते पाणी एका विशिष्ट ठिकाणी हौद किंवा असे त्याला आपण आधुनिक काळात टाकी म्हणतो, अशा पाण्याचे हौद तयार केलेत आणि त्यात ते साठवलेलं पाणी हे अत्यंत आरोग्यपूर्ण असायचं. हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मला प्रशासकीय दृष्टिकोनातून मांडायचा आहे. तो म्हणजे महाराजांची चिकित्सक दृष्टी. त्या कालखंडात म्हणजे 350-400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अनेक आपल्याकडे कुप्रथा नाही म्हणता येणार किंवा म्हटलं तर काही खूप हे नाही, पण काही गोष्टी होत्या आपल्याकडे. महाराजांनी त्यातल्या ज्या गोष्टी स्वराज्यासाठी आवश्यक आहे त्या सगळ्या स्वीकारल्यात. उदाहरणार्थ, अमावस्येला आजही आपण पवित्र मानत नाही किंवा खूप चांगलं काम असेल, एखादं नवीन कार्य, शुभ कार्य करायचं असेल
तर आजही आपण अमावस्याचा स्वीकार करत नाही, त्यासाठी अमावस्येला सुरुवात करत नाही त्याची. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी महाराजांबद्दल, या अमावस्येबद्दल द्यायची आहे. ती म्हणजे महाराजांनी आपल्या बऱ्याच योजना युद्धासंदर्भातल्या या अमावस्येच्या रात्रीच्या अंधाराचा उपयोग करून पूर्ण केल्या. त्यांनी विचार नाही केला की ती अमावस्या आहे, अपशकुन होऊ शकेल. दुसरं एक उदाहरण सांगतो. काय अपरिचित कारण, काय कारण माहिती नाही, इतिहासात काय घडलं हा एक अभ्यासाचा भाग असेल, पण समुद्र उल्लंघन करणं आपल्याकडे एक अपशकुन होता, किंवा ज्याला अपशकुन मानलं जायचं, वाईट मानलं जायचं. महाराजांच्या लक्षात आलं की आपल्यावर समुद्रमार्गे सुद्धा हल्ला होऊ शकतो. आपलं त्या ठिकाणी भक्कम स्वतःचं आरमार असलं पाहिजे, ही भूमिका महाराजांनी घेतली. आणि महाराजांनी सुरुवातीच्या कालखंडात जी अनेक महत्त्वाची कामं केली, त्यातलं एक खूप महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी स्वतःचं खूप चांगलं प्रचंड मोठं असं आरमार उभं केलं, की ज्या आरमाराची भीती सर्वच परक्यांना वाटायला लागलेली होती. म्हणजे ब्रिटिशांचा सुद्धा, इंग्रजांचा सुद्धा पराभव केला होता आरमाराने. संगमेश्वरी बोटी बनवल्या होत्या. त्या बोटींची खासियत अशी होती की ज्या प्रकारच्या बोटी त्यावेळेच्या कोणत्याही परकीय सत्ताधीशाकडे नव्हत्या, जे समुद्रमार्गे आपल्यावर हल्ला करत होते, आणि त्या प्रत्येकालाच त्या संगमेश्वरी बोटींचा हेवा वाटत होता. अशा प्रकारच्या बोटी महाराजांनी निर्माण केल्या होत्या. हे आपण या ठिकाणी विसरता कामा नये. तिसरं एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जिथं खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो. एखाद्या मुलाचा जन्म जर तो पालथा जन्माला आला ना, तर तो अशुभ मानलं जातं. महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम यांचा जन्म हे जन्माला त्यांना पालथे आले होते. जेव्हा महाराजांना ही गोष्ट सांगितली गेली, महाराज म्हणाले, अरे तर दिल्लीची पातशाही पालथी करण्यासाठी जन्माला आलेत ते, आणि हा मुलगा दिल्लीची पातशाही पालथी घालणार. राजाराम महाराजांचा इतिहास आपण अभ्यासला. त्यांनी आपल्या सरदारांना काही पत्र पाठवली आहेत, कोणी काय करायचं. त्यांच्या कालखंडात त्याला कृतित्व नाही आलं, पण त्यांनी सरदारांना जी पत्र पाठवली ती खूप अभ्यासपूर्ण आहेत. अक्षरशः त्यांनी भारताच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये महाराष्ट्र सोडून कोणत्या सरदाराने कोणत्या प्रदेशात जाऊन विजय मिळवावा हे लिहून पाठवलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने दिल्लीची पातशाही पालथी घालण्याची संकल्पना राजाराम महाराजांच्या मनात निर्माण झालेली होती. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच महाराजांचे दोघं मुलं अल्पायुषी ठरलेत. अल्पायुषी ठरले म्हणण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत त्याचा एक वेगळा अभ्यासाचा भाग आहे, त्यासाठी तर एकदा मी स्पेशल व्याख्यानही घेईल. पण अत्यंत निर्घुणपणे त्यांची दिल्लीच्या मोगल बादशाकडून हत्या करण्यात आली आणि राजाराम महाराज हे लवकरच आजारी पडले आणि ते अल्पायुषी ठरले. पण दगदग ही या सगळ्यांनाच होती. महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायचं आहे. आज समजा एखाद्याला काही निरोप द्यायचा असेल तर आपण पटकन व्हॉट्सअपला टिक करतो आणि त्याला मेसेज पाठवतो. त्यावेळेस सुद्धा संदेशवहनाची एक वेगळी यंत्रणा महाराजांनी निर्माण केली होती. प्रत्येक गडावर त्यांनी अशा 2 प्रकारची लाकडं निर्माण करायची किंवा ठेवण्याची व्यवस्था केली होती. ते लाकूड जाळले की त्यातून 2 प्रकारचा धूर निघायचा. म्हणजे पांढरा धूर निर्माण करणारी लाकडं वेगळी आणि काळा धूर निर्माण करणारी लाकडं वेगळी. गोष्ट जर आनंदाची असेल तर त्या गडावर पांढरा धूर करणारी लाकडं पेटवली जायची. त्या गडावर कळालं पांढरा धूर निर्माण झाला की तो धूर ज्या पुढच्या गडावाला दिसला की तो पण पांढरा धूर निर्माण करणारी लाकडं पेटवायचा.
अशा प्रकारे स्वराज्यभर माहिती पोचायची की आनंदाची वार्ता आहे. दुःखाची वार्ता असेल तर काळ्या धुराची लाकडं पेटवली जायची आणि अखंड राज्याला कळायचं की काहीतरी वाईट बातमी आहे. अशा प्रकारे आपण महाराजांचा एकूणच अभ्यास केला तर आपल्या अनेक अशा गोष्टी लक्षात येतात. मला प्रकर्षाने असं वाटतं, मी एक शिक्षक आहे आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायला पाहिजे, यात काही शंकाच नाही. या देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं, मेहनतीने केलं, इमानदारीने केलं तर जे एक स्वप्न आपण नियमितपणे पाहतोय की हा देश प्रगत व्हावा, विकसित व्हावा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मनिर्भर व्हावा, हे स्वप्न निश्चितच यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. महाराजांचा एक मावळा म्हणून आपण सगळ्यांनीच ही भूमिका पार पाडूया या एका आशेसह शिवराज्याभिषेकाच्या 350व्या जयंतीच्या 350व्या शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या अनुषंगाने ही जी मी व्याख्यानमाला सुरू केली आहे त्यातला हा जो आजचा आपला भाग आहे हा थांबवतो. तुम्ही माझे विचार शांतपणे ऐकून घेतले. मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.